दर उपवासाला 30-30 साबुदाणा खिचडी किंवा वरईचा भात खाऊन कंटाळलात आहात का? आणि काहीतरी मस्त गोड आणि झटपट असं बनणारं खावंसं वाटते. मग आज आपण बनवणार आहोत उपवासाची मस्त मऊसूद लापशी. हिला तुम्ही उपवासाचा गोड भात सुद्धा म्हणू शकता. खायला तरी अगदी अप्रतिम लागते आणि बनवायला एकदम सोपी आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये. तर बघा, इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे. काही ठिकाणी हिला वरईचे तांदूळ सुद्धा म्हणतात. ही भगर आपण अगोदर पातेल्यात मस्त अशी कोरडी छान अशी खरपूस भाजून घेऊया. मंद आचेवरती आपल्याला ही भाजायची आहे, ज्यामुळे तिचा सुगंध खूप छान येतो. भगर आपली व्यवस्थित भाजून झाली की आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे साजूक तूप. तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता तुपामध्ये सुद्धा ही भगर आपल्याला व्यवस्थित 2 मिनिटे परतून घ्यायची आहे. तुपामुळे लापशीला छान मऊपणा आणि चव येतो. भगर तुपात छान अशी भाजून झाली ना की यामध्ये आपण टाकणार आहोत आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स. इथे मी फक्त बदामाचे तुकडेच घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये आणखीन सुद्धा ड्रायफ्रुट्स टाकू शकता. हे सुद्धा थोडे परतून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आता यामध्ये आपल्याला भगर व्यवस्थित शिजेल इतपत गरम पाणी टाकायचं आहे. लक्षात ठेवा, पाणी गरमच वापरायचं, ज्यामुळे आपली लापशी छान मऊ शिजेल. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवरती छान अशी वाफ काढून घेऊया. 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पाणी व्यवस्थित इथे आटलेलं आहे आणि आपली भगर सुद्धा छान अशी मऊ शिजत आलेली आहे. आता या स्टेजला आपल्याला यात घालायचं आहे गूळ. तुम्हाला कितपत गोड आवडते त्यानुसार तुम्ही गुळाचे प्रमाण ठरवू शकता. आणि हो, जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही गुळाच्या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये साखर घातली तरीही चालेल. हा गूळ आपण ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गूळ आपला विरघळला की यामध्ये मी घालणार आहे थोडीशी वेलची पूड. वेलचीमुळे लापशीला खूप छान सुवास येतो. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून गुळाचा रस भगरमध्ये चांगला मुरावा म्हणून पुन्हा 5 मिनिटासाठी मंद आचेवर एक छान वाफ काढून घेऊया. तर इथे 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली गरमागरम उपवासाची गोड लापशी म्हणजेच उपवासाचा गोड भात तयार आहे. बघा किती सुंदर रंग आलाय आणि सुवास तर घरभर सुटले. खायला हा एकदम अप्रतिम लागतो. तर या उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि तुमच्या परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशा साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी आपल्या सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन आणि खमंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.